लढत क्वार्टर फायनल मध्ये चांगली कामगिरी आणि एक चांगला पाठीराखा वर्ग आहे सुखदा इव्हेंट वॉरियर या संघाचा 22-6 आणि हा त्रिफळा उद्ध्वस्त झाला बॅटची इनर एज घेऊन चेंडू सरळ त्रिफळा उद्ध्वस्त झालाय सुखदा इव्हेंट नक्कीच क्वार्टर फायनलच्या लढतीनंतर एक चांगलं लक फॅक्टर त्यांच्या बाजूने आपल्याला बघायला मिळतंय नक्कीच मेहनतही त्यांची या स्पर्धेमध्ये चांगली राहिली आहे परंतु मोक्याच्या क्षणी लक फॅक्टरी त्यांच्या बाजूने आपल्याला बघायला मिळतोय सुखदा इव्हेंटचे कर्णधार पॅडी परीत अतिशय सुंदर चांगली ऊर्जा त्यांच्यामध्ये संचारली आणि त्यांच्या खेळाडू चांगली खेळी आपल्याला प्रत्येक खेळाडूच्या मार्फत बघायला मिळते मग ते गोलंदाजी असो फलंदाजी असो आणि फिल्डिंग मध्ये चांगली कामगिरी आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे गोलंदाजी मार्कवर पॅडी आणि स्ट्राईकवर आता फलंदाज आहे तो लॉकी बघा सुंदर क्षेत्ररक्षण प्रशू यांचं पहिले षटक मार्गस्थ असताना राज आणि लोकी अशी ही जोडी पेडी यांचं पहिलं षटक मार्गस्थ आहे बघूया कशा प्रकारे परंतु सुंदर फटके हलू काळजी घ्यायची बघायचे त्यांना काय झालंय हे पाणी आणा पाणी हे प्रसाद पाणी आणा भाई पळताना एकमेका लॉकी और राज पळताना एकमेकांसमोर बघा जरा एक धाव आली या चेंडूवर लागले का ओके का राज ओके आणि बघा चांगला फटका परंतु चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे राजच्या बॅट मधून येतोय दणदणीत चणचणीत चौकार नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय फुल टॉस नो बॉल साठी रिव्ह्यू कॅप्टन रिव्ह्यू कॅप्टन अनसक्सेसफुल ना रिव्ह्यू अनसक्सेसफुल यापुढे रिव्ह्यू नसणारा बॅटिंग टीमला आता तुम्ही फक्त बॉलिंग मध्ये रिव्ह्यू घेऊ शकता बॅटिंग मध्ये रिव्ह्यू घेऊ शकत नाही आताच्या चेंडूवर काय होतं चौकार होता ना सर ओव्हर ना किती झालेत 6 ओके पहिल्या षटका काही 6 धावा झाल्या 6 रन झाले 6 झालेत मॅच चालू ठेवा मॅच चालू करा
एक मिनिट. आणि हा येतोय सनसनीत असा RPL सीझन 8चा चौकार. डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय. 2 षटक संपले. रन झाले ते 2 षटका अखेरीस. भयंकर रन सांगा. 15. 7.5च्या सरासरीने 15 धावा झाल्यात. त्याला सुंदर असा अटेम्प्ट होता. त्याला वाटलं कॅच आहे. हरकत नाही. वाट टाळ्या झाल्या पाहिजे एकदा त्या खेळाडूसाठी. हरकत नाही. त्याला वाटलं कॅच पकडलाय. अरे कर्णधाराचाच पोरगा आहे. ओके आनंद होता. त्याला खांदा लावून नक्कीच आपल्या संघाला विजयशी प्राप्त करून द्यायचा आहे. त्याला नक्कीच परिटॅन कंपनी सुखदा इव्हेंट वॉरियर हा संघ. आणि बघा त्रिपळा उद्ध्वस्त पर्णीचा डिक्टोय राज मोठा गडी बाद झालाय. चांगला फटका परंतु 2 धावा या चेंडूवर लिहिल्या होत्या आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना दिसते. विवेक राय यांचा चांगला चेंडू होता. काहीसं आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला पॅडी परीत स्वतः कॅप्टन बघतात आहे. आणि बघा
नवीन आहे. हा वेगवान कळला नाही, परंतु वाईड +1 एक बोनस स्वरूपात आणि त्यावर एक एक्स्ट्रा धाव मिळाली आहे विवेक राय यांना. चांगला फटका, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विवेक यांचं. 1 टू गो ना मयंक सर, 1 टू गो. अजून एक वाईड चेंडू आहे, एक्स्ट्रा धावांची काही गरज नाही आहे. एक लिगल डिलिव्हरी टाकायची आहे विवेक यांना. आणि बघा हा चांगला चेंडू टाकला, काहीसा कळा नाही फलंदाजाला. लेग बाय स्वरूपाची एक धाव, षटक संपुष्टात आलंय. धावसंख्या झाली आता 23. 3 षटका अखेरीत 23 म्हणजे तब्बल 8च्या सरासरी धावसंख्या आपल्याला पुढे जाताना बघायला मिळते. शेवटचा षटक घेऊन येईल तो प्रशांत गुर्जर उर्फ प्रशू, एक अष्टपैलू असा खेळाडू आहे. बघूया आजच्या दिवसामध्ये छोट्याशा का होईना चांगली खेळी त्याच्या माध्यमातून झाली आहे, परंतु ही महत्वपूर्ण लढत आहे करोया मरोची ही मॅच. आणि बघा हा चांगला फटका होता, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. आणि या 2 धावा आहेत. आणि सुंदर क्षेत्ररक्षण, राणासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. निशांत राणा नक्की धावा त्याने उपयुक्त वाचवल्यात. सेमीफायनलची लढी अतितटीची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो नक्कीच फायनल मध्ये पात्र ठरणार आहे. प्रथमच ऋतू 11 फायनल जाऊन पोहोचलाय. बघूया दुसरा संघ कोणता असेल जो फायनल जाण्यामध्ये पात्र ठरेल. एका बाजूला सुखदा इव्हेंट, एका बाजूला डीसी. नाही शॉट यार, अतिशय सुंदर पटका आणि लोकीच्या बॅट मधून सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. अजून एक वाईट बॉल येतोय. प्रसूचं काहीसं महागडं षटक आपल्याला बघायला मिळत आहे. लोके आणि हरिंदर यांच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्येने भरारी घेतली आहे सेमीफायनलच्या या लढतीमध्ये. आणि दुसऱ्या धावसंख्या झाली आहे 4 षटकानंतर. किती झालं स्कोर? 34 झाले. 34-35 पाहिजे. 34 एक मोठी धावसंख्या उभारली गेली आहे ती डीसी या संघातर्फे आणि तब्बल 35 धावा करायच्या आहे 24 चेंडू मध्ये.
चला अंपायर सामन्याला होती सुरुवात. 35 धावांचं आव्हान आहे. अशोक हवाली या गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू एक्स्ट्रा आव्हान तर धाव येते. वाईड बॉल घोषित करताय पंच. 24 चेंडू 34 जिंकण्यासाठी समीकरण आहे. आणि बघूया चांगला पटका आणि सुरुवात केली आहे निशांत राणा यांनी. पहिल्या चेंडूवर येतोय दणदणीत आरपीएल चौकार. आणि बघा चौकारानंतर दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन धावफलक स्थिर निशांत राणा यांनी धावसंख्या झाली आहे 7 धावा. 2 बॉल 6. तीन बॉल 7. आणि हा निर्धाव चेंडू आलाय. चांगला फटका होता निशांत राणा यांचा परंतु एकच धाव. 5 बॉल 8 धावसंख्या झाली आहे. 5 चेंडू 8 धावा. एका ओव्हर मध्ये 8 एक ओव्हर मध्ये जर 3 चौकार आले तर अमरबाई कडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. लक्ष असू द्या बॅटर्सनी. राज गोलंदाजी मार्कवर 8 धावा झाल्यात. 18 बॉल. आणि बघा काहीसा कळला नाहीये निशांत यांना आणि हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने दडपण वाढत चाललंय आणि बॉल क्लीन बॉल झालाय निशांत राणा. चेंडू काहीसा खाल. तीन बॉल 9 धावा झाल्यात. 6च्या सरासरी धावसंख्या चालली. 1-2 चौकार येणं गरजेचं आहे. आणि बघा हा चेंडू सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. राज यांची फक्त आणि फक्त एकच धाव दिली आहे. आणि बघा हा चांगला फटका आहे परंतु सुंदर क्षेत्ररक्षण प्रदीप याच्या मार्फत धावसंख्या झाली आता फक्त आणि फक्त 10 धावा. 12 बॉल 25 जिंकण्यासाठी 12 बॉल 25. पहिल्या षटकामध्ये तब्बल 8 धावा होत्या. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात राज यांनी. वाईड बॉल येतोय हरिंदर यांच्या मार्फत. आता 12 बॉल 24.
चांगला फटका 2 धावा. 22 11-22 असं समीकरण. आणि बघा याही चेंडूवर 2 धावा. 10 बॉल 20 10-20 असं समीकरण आलंय. 10 बॉल 20. प्रत्येक चेंडूवर टुडी चांगले फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते मामा यांची पुन्हा एकदा, परंतु हा सिंगल आहे बहुतेक. डिक्लेअर आहे. आठ बॉल 19. आणि बघा चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 आहे 4. 7 बॉल 15 असं समीकरण आहे. सहा बॉल 15 जिंकण्यासाठी 6 बॉल 15. चौकार आला या चेंडूवर. 2 मध्ये 11. 2 मध्ये 11. आता फक्त आणि फक्त एक चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ आपल्याला मिळतोय आणि तो नक्कीच ठरलाय. हरिंदर यांचा डीसी दिल्ली कॅपिटल. फायनल मध्ये जाणारे दोन्ही संघ आपल्याला मिळाले मेगा फायनल मध्ये. एका बाजूला असणार आहे रितू एव्हेन्यू रितू 11 आणि एका बाजूला असणार आहे तो दिल्ली कॅपिटल. हार्ड लक फॉर सुखदा इव्हेंट वॉरियर. चांगला खेळ तुम्ही या पूर्ण स्पर्धेमध्ये केला. सेमीफायनल मध्ये तुमची धडक नक्कीच चांगली झाली आणि एक चांगला खेळ तुमच्या मार्फत पूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला बघायला मिळाला. अभिनंदन. दिल्ली कॅपिटल फायनल मध्ये तुम्ही प्रवेश केल्याबद्दल. यानंतर आपण आता थोड्याच वेळात मेगा फायनलचा थरार चालू करणार आहोत. मेगा फायनल मध्ये दोन्ही संघ आपल्याला मिळालेत. एका बाजूला असेल रितू 11 आणि एका बाजूला असेल तो दिल्ली कॅपिटल.
चला दोन्ही कॅप्टन्स आणि रेडी राहायचंय. चला ऋतू 11 आणि दिल्ली कॅपिटल दोन्ही कॅप्टन्स रेडी राहायचंय. लाईनअप करून घ्यायचं आपल्या खेळाडूंसोबत लाईनअप. चला मॅन ऑफ द मॅच साठी मी विनंती करतो राज सिंग. पुन्हा एकदा राज सिंग मॅन ऑफ द मॅच. राज सिंग. राज सिंग पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच. विवेक पालव यांच्या हस्ते राज सिंग यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय. सुंदर कामगिरी पॅडी परीत यांचा सुखदा वॉरियर हा चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. त्याला दोन्ही लाईनअप केलंय. अतिशय सुंदर आपल्याला हे आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायचं आहे. मी आपल्या युट्यूब लाईव्ह जेटीसी लाईव्हचे नक्कीच आभार मानेन की आजचा दिवस कालचा दिवस त्यांनी नक्कीच आम्हाला मोलाचं सहकार्य दरवर्षी असतं. याही वर्षी आम्हाला 2 दिवस त्यांनी युट्यूब लाईव्ह दिलं. त्यामुळे आम्ही त्यांचं मनापासून मी मृणाल पाटील कुणाल म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे मी आभार व्यक्त करीन. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुमचं सहकार्य राहिलंय. दरवर्षी असू द्या. नक्की अग्रमानांकिन असं युट्यूब चॅनल आहे. नक्की सबस्क्राईब करा असेल तर नक्कीच त्यांना बोलवा. मी विनंती करेन पॅडी परत यायचंय. पॅडी बाई कुठे पॅडी. चल टॉस उडवूया. प्रसाद मी विनंती करेन प्रसाद खोत आणि आपले राकेश पाळ यांच्या हस्ते फायनलचा मेगा फायनलचा टॉस होतोय. नक्कीच आजच्या दिवसामध्ये एवढे सामने झाले. 10 संघ होते. सर्व संघांमधून ज्या 2 संघांनी अतिशय जास्त एफर्ट लावली क्षणी चांगली कामगिरी केली ते 2 संघ आपल्याला मेगा फायनल म्हणून मेगा फायनल मध्ये आलेत. एका बाजूला संघ आपल्याला बघायला मिळतोय तो दिल्ली कॅपिटल हरिंदर भाई यांचा संघ. तर एका बाजूला आपल्याला ऋतू 11 नागिन पटेल यांचा संघ बघायला मिळतोय. नक्कीच या वर्षी आपल्याला एक नवीन संघ विजेता म्हणून नाही डीसी जिंकला. जर ऋतू 11 जिंकला तर एक नवीन संघ आपल्याला मिळणार आहे. नक्कीच एकदा ऋतूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय डिसिप्लिन युक्त क्रिकेट त्यांनी आजच्या दिवसात खेळलंय. कोणतीही तक्रार नाही कोणतीही आर्ग्युमेंट नाही. अतिशय सुंदर. तसेच हरिंदर भाई यांचाही संघ चांगला आहे. चला टॉस करायचा लाईव्ह. कॅमेरामॅन फोकस करो. पॅडी भाई या
पॅडी परत यायचंय मध्ये. अतिशय सुंदर अशी मोहक चित्र आपल्याला आपल्या लाईव्हच्या नक्की याच आठवणी असतात. जर आपण पुढच्या वर्षी बघू की आपण गतवर्षी काय केलं, 2026चा विजेता होता, तर नक्कीच आपण YouTube मध्ये जाऊन बघू शकतो. जसे गेल्या 7 वर्षाचे आपल्याला छायाचित्रण आपल्याला YouTube मार्फत आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच पूर्ण माहिती कोणता मॅच कोणत्या सामन्यामध्ये कुणाला मॅन ऑफ द मॅच दिलं, कोण मॅन ऑफ द सिरीज राहिला, प्रत्येक गोष्टीची तंतोतंत माहिती आपल्याला JTC मार्फत मिळते. टॉस झालाय. 2 मिनिटं 2 मिनिटं लाईनअप करायचं आहे. 2 मिनिटं लाईनअप करून घ्या. 2 मिनिटं आपण दोन्ही कॅप्टनशी बोलून घेऊया. 2 मिनिटं मी विनंती करेन हरिंदर भाई लाईनअप करायचं आहे. 2 मिनिट पहिला लाईनअप कर लो. दोन्ही कॅप्टननी पुढे यायचंय. हरिंदर भाई आगे आओ. टॉस कोण जिंकलाय? टॉस नागिन पटेल सर. टॉस कोण जीता है? ओके हरिंदर भाई ने टॉस जीता है. हरिंदर भाई और आपने पहली बार एक टाइटल जीता है, अभी आए हो, थर्ड टाइम फाइनल में आए हो. ये पूरी ओवरऑल टूर्नामेंट के बारे में और ओवरऑल अपने कॉम्प्लेक्स के बारे में इन्होंने जो मेहनत की है, ये बारे में 2 शब्द और आपकी टीम के बारे में ओवरऑल 2 ये फाइनल में. सबसे पहले आप सभी का मैं बहुत धन्यवाद करना चाहूँगा. इतना बहुत ही बड़े टूर्नामेंट के पूरे हेलो एक्चुअली ये आरपीएल सीजन 8 जो है बहुत जितने भी अभी तक हुए बहुत अच्छे हुए हैं, और जो भी क्रेडिट जाता है हमारे कमेटी को जाता है. इतने उन्होंने अच्छा किया है. ये क्योंकि सबसे बड़ी लीग है. थैंक्स टू ऑल कमेटी मेंबर, स्पेशली राकेश भाई, पैडी भाई, तुषार भाई, एवरीवन. प्लीज क्लैप फॉर इस बार. एंड थैंक यू सो मच माय टीम मेंबर्स. बहुत अच्छा आपने खेला. थैंक्स सर. बहुत ही प्राउड फील कर रहा हूँ मैं आप अभी समय के लिए. मैं सब लोग बोलूँगा. सबसे पहले क्रिकेट कमेटी का धन्यवाद करता हूं. और हेलो आवाज येतो. सबसे पहले क्रिकेट कमेटी का धन्यवाद. हमारे पैडी भाई है, प्रसाद भाई है, राकेश है, उसके बाद सुरवे भाई का बॉल जमा कर रहे हैं. सबसे ज़्यादा काम कर. और आ जाओ. और उसके बाद हमारे प्लेयर्स सचिन सालवी आ जाइए प्लीज़. उसके बाद हमारे सभी जिनको मैं आधे लोग जानता भी नहीं हूँ इसमें. थैंक यू वेरी मच. और नक्की बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांना. पहिल्यांदाच फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय तो रितू 11. तिसऱ्यांदा चान्स आहे तो DC ला. संघांना मी शुभेच्छा देतो फायनल साठी. बघूया
सर्वांसाठी फायनलसाठी एकदा टाळ्या होऊ द्या आणि आपल्या आरपीच्या कमिटीसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. नक्की त्यांच्या सहकार्यामुळे एवढा मोठा ही स्पर्धा नाही, हे खरंच एक मोठं युनिटीचं हे फळ आहे. त्यामुळे एकदा पूर्ण आरपीएलच्या कमिटीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे आणि आपण दोन्ही संघांना आता शुभेच्छा देऊया आणि फायनलची आपण थोड्याच वेळात सुरुवात करूया. हॅलो हॅलो, या ठिकाणी आपले मॅचचे कॉमेंटेटर आता डायरेक्ट मॅच अंपायर मध्ये बदलले आहेत आणि लेगी राहतील विवेक पालो लेगी, विवेक पालो लेगी, लेगीदा आणि अंपायर राहतील आमचे कॉमेंटेटर रवी इलाक अंपायर आहेत. हॅलो चेक, हॅलो माईक चेक, हॅलो. आणि ऋतू गार्डन या प्रीमियर लीग सीझन 8चा अंतिम सामना ऋतू 11 वर्सेस दिल्ली कॅपिटल. दोन्ही संघांनी खूप छान अशी कामगिरी केली आहे शेवटपर्यंत. बघूया आणि आम्हाला सर्वांना उत्सुकता आहे की आरपीएल सीझन 8चा खरा मानकरी कोण होतोय. तर दोन्ही टीम मध्ये बघूया आता ह्याच्या फायनल मध्ये कोण आरपीएल सीझन 8चा मानकरी ठरणार आहे. तर सुरुवात राकेश सकपाळ कुठे आहेत. आणि चालू करायची मॅच. पंचांना माझी विनंती आहे की मॅच चालू करायची. दिल्ली कॅपिटल आपले दोन्ही पण फलंदाज लवकरात लवकर पिच वरती पाठवायचे आहेत. दिल्ली कॅपिटल आणि स्ट्राईक ज्यांनी आयपीएल वरती केले राज, या आरपीएल वरती ज्यांचा आहे राज ते आहेत राज स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक वरती आहे रोहन. बघूया आणि संघाचे कर्णधार नगीनबाई पहिलं षटक टाकतायत आणि पहिल्या षटकातला पहिला चेंडू राजसाठी. बघूया काय करतायत आपल्या संघासाठी आणि पहिला चेंडू टाकला आणि खूप छान असं क्षेत्ररक्षण आणि बघूया डॉट बॉल. खूप छान असं क्षेत्ररक्षण ऋतू 11 कडून बघायला मिळतंय. बघूया पहिल्या षटकातला दुसरा चेंडू राजला बाद करण्यामध्ये यश मिळतंय का आणि त्यांनी खूप छान असं आणि राजची खेळी 1 डी 1 रन मिळालेला आहे. माझा नंबर द्या.
आहे पण माझ्याकडे नंतर मी त्याला तुमचं पहिलं काम करून देतो. ठीक आहे. हॅलो, 100% काम होणार तुमचं, 100%. ऍक्च्युली काय 26 जानेवारी आहे दादा. 26 जानेवारीला ना माणसं भेटत नाहीत आणि दादाने मला दुपारी सांगितलं होतं मुलगा आत्ता निघाला तिकडून काम करून, पहिला नाही 100% येणार तुमच्या इथे क्लब हाऊसला. तो आता 1 तासाच्या आतमध्ये पोहोचणार 100%. काम तुमचं 100%. मी आल्यावरती तुम्हाला फोन करायला सांगतो पोहोचला 1 तासाच्या आत पोहोचेल. ठीक आहे, 1 ते सव्वा तास. हां, मी भाईदास दादांना पाठवतो. ठीक आहे. ओके. आणि अंतिम सामन्यातलं दुसरं षटक आणि षटक टाकतो आयुष, ज्याने गेल्या वेळची RPL खूप गाजवली. बघूया तो आता काय करतो आपल्या संघासाठी आणि त्याने खूप छान असा चेंडू टाकलेला आहे आणि एक धाव राज यांना मिळाली आहे. राज आपल्या संघाला अंतिम सामना जिंकवण्यासाठी खूप छान अशी त्यांची कामगिरी आणि मोलाची कामगिरी झालेली आहे. बघूया आता या आपल्या अंतिम सामन्यात आपल्या टीमला पोहोचल का नाही. त्यांनी आणि हा अरुंद चेंडू, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळालेली आहे. अजून एक अरुंद चेंडू, अजून एक अतिरिक्त धाव दिल्ली कॅपिटलसाठी. बघूया आयुष काय करतोय आणि खूप छान असा आणि एक धाव मिळालेली आहे राजना. आणि स्ट्राईकला रोहन सुद्धा खूप छान अशी कामगिरी करत दिल्ली कॅपिटलसाठी. बघूया अंतिम सामन्यात तो काय कामगिरी करतो. आणि चेंडू टाकलेला आणि खूप छान असा त्यांनी स्ट्राईक मारला आणि बघूया आता काय होतंय. आणि बघूया आणि ते स्वतः धावचीत झालेले आहेत आणि स्वतः रनआउट झालेले आहेत ते. बघूया आणि आता येत आहेत लोहींनी सुद्धा इव्हेंटला जाम घामाघूम करून टाकलेले लोही आलेले आहेत. आता बघूया ऋतू 11 साठी ते काय करतात. आणि आयुषचा पहिला चेंडू लोहीसाठी आणि पुन्हा एकदा अरुंद चेंडू, अतिरिक्त धाव आणि बघूया काय होतंय. आणि पंचांचा निर्णय बघूया काय येतोय. पंचांचा निर्णय आहे नॉट आउट. पंचांचा निर्णय अजून व्हाईट बॉल आहे आणि पंचांचा निर्णय बघूया ते काय डिस्कस करतायत. अंपायर रिव्ह्यू दिलेला आहे. पंचांचा निर्णय गुड, खूप छान. राकेश सकपाळ कुठे असाल त्यांनी इथे त्वरित संपर्क साधायचा आहे. राकेश सकपाळ कुठे आहेत. राकेश सकपाळ आणि हा रिव्ह्यू काय झाला. आउट आणि आउट झालेले आहेत पंचांनी आउट. आणि आता बघूया हा पुन्हा एकदा अरुंद चेंडू, अतिरिक्त धाव, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. खूप छान असे फलंदाजी राजकडून. आपल्या संघाला एक एक धावा काढून संघाची धुरा सांभाळणारा राज. बघूया ह्या शेवटच्या अंतिम सामन्याच्या मध्ये तो काय कामगिरी. आणि खूप छान असा आणि कॅच ड्रॉप झालेली आहे. आणि आयुषचा शेवटचा चेंडू 1 to go. हो, सुंदर असा त्यांनी चेंडू टाकलेला आहे.
आणि 2 षटक धावा 13 2 षटक दिल्ली कॅपिटलच्या 13 धावा झालेल्या आहेत आणि तिसरं षटक घेऊन येतोय यज्ञेश. बघूया यज्ञेश राजला आणि दिल्ली कॅपिटलच्या कप्तानला रोखण्यामध्ये किती यशस्वी होतोय तर त्याच्या षटकामध्ये बघूया. राकेश सकपाळ कुठे आहेत? हॅलो हॅलो बाहेर. आणि स्ट्राईक वरती आहेत हरेंद्र विश्वकर्मा आणि पहिला चेंडू आणि गुगली हरेंद्रला समजलीच नाहीये गुगली आणि डॉट केलेला आहे. यज्ञेश केणी सरप्राईज पॅकेज 1 रन डिक्लेअर झालेला आहे. 1 रन डिक्लेअर आणि कॅच होती आणि सोडलेली आहे कॅच. हातातली इझी कॅच होती. कॅप्टन नगीन पटेल यांनी इझी कॅच सोडलेली आहे. काही हरकत नाही. टुर्नामेंट चालू राहील. फायनल मॅच रितू गार्डन प्रीमियर लीग सीझन 8. बघूया कोण जिंकतं फायनल टुर्नामेंट. आणि या कडक शॉट आणि मनीष सिंग आणि आउट आहे. डायरेक्ट हिट झालेला आहे आणि हरेंद्र विश्वकर्मा आउट झालेले आहेत. डायरेक्ट हिट. मनीष सिंग कडक थ्रो केलेला. मनीष सिंग यांनी कडक थ्रो. आणि स्ट्राईक वरती आहेत अशोक हवालिया. बघूया आणि कॅच आणि 6 मारलेला आहे. सॉरी पण 6 ला आउट आहे आमच्याकडे. आम्ही 6 ला आउट देतो. सॉरी माफ करा आम्हाला. 6 आमच्याकडे नाही आहे कारण ही बॉक्स टुर्नामेंट आहे. चौकाच अलाउड आहे. आणि गेले स्ट्राईक आनंद यादव कुलवंशातले आनंद आलेले आहेत या ठिकाणी बॅटिंग साठी. आणि यज्ञेश केणी आणि आनंद आलेले आहेत. यज्ञेशला सामना करत आहेत. बघूया काय होतं. आणि कडकला शॉट आणि कसम आयुष सुवर्ण क्लासिकल हिट आणि रनआउट. आयुष सुवर्ण टाळ्या झाला पाहिजे आयुषसाठी. जोरदार टाळ्या आयुषसाठी. क्लासिकल रनआउट केलं त्यांनी. 1 नंबर रनआउट. जोरदार टाळ्या झाला पाहिजे आयुषसाठी. हरेंद्र भाई बेटर हो यादव जी बेटर हो. ऋतू गार्डन प्रीमियर लीग फायनल. हा सामना अतिटटीचा सामना आणि गोलंदाजीचे त्यांचे ऋतू 11चे महत्वाचे खेळाडू मनीष सिंग. आणि मनीष सिंग जादू करताना आउट. रनआउट झालेले आहेत. आत्मघाती असा हल्ला. आत्महत्या केलेली आहे तेजस कामत यांनी. आणि राज दिल्ली कॅपिटलचे मेन खेळाडू बघूया काय करतात. आणि अरुंद चेंडू अवांतर धावा. बघूया काय होतं. अवांतर धावा गेलेली आहे. आणि मनीष आपल्या टीम साठी सामदाम दंडभेद सगळं अर्पण करताना. बघूया काय होतं पुढे.
आणि अंपायर सिंगल आहे, सिंगल आहे. किरण खाली. आणि या ठिकाणी अतिशय अटीतटीचा सामना ऋतू गार्डन प्रीमियर लीग सीझन 8, हे सीझन 8वा आहे. आणि कडक असा बॉल आणि बघूया रनआउट होतं काय, आणि रनआउट ची अपील केलेली आहे. बघूया अंपायर काय डिसिजन देतात. नॉट आउट, नॉट आउट. प्रदीप कांबळे यांनी 180 स्पीडने धावलेले आहेत. मला वाटतं हुसेन बोल्टला हरवलंय त्यांनी. कडक शॉट आणि हातात, आणि या ठिकाणी आउट. प्रदीप कांबळे आउट झालेले आहेत. प्रदीप कांबळे आउट झालेले आहेत आणि इनिंग संपलेली आहे. बघूया किती रन झालेले आहेत. दादा रन, दादा रन. स्कोरर, स्कोरर कुठे आहे? स्कोरर 21. ऋतू 11. 21 रन करायचे फक्त. फायनल जिंकला ऋतू 11. आणि या ठिकाणी हा ठीक आहे, अटीतटीचा सामना फायनल ऋतू गार्डन या प्रीमियर लीग फायनल होता है. ऋतू 11 विरुद्ध दिल्ली कॅपिटल. दिल्ली कॅपिटल हा संघ तिसऱ्यांदा फायनल मध्ये पोहोचलेला आहे आणि ऋतू 11 हा संघ पहिल्यांदाच फायनल पोहोचलेला आहे. आणि त्यांच्यासाठी आव्हान जे आहे ते एकदम कमी आहे. किती आव्हान आहे? स्कोरर 21 टू विन की 22? 21 टू विन. नगीन भाई आपको 21 करना है. हरेंद्र भाई आपको 21 डिफेंड करना है. 21 डिफेंड करना है तो आपको बॉलिंग कड़क करना पड़ेगा, इनको बैटिंग कड़क करना है. देखते कौन जीतते. हेलो एक मिनिट डेड बॉल सॉरी. खुश खबर खेळाडूंसाठी खुश खबर. एका ओव्हरमध्ये 2 चौकार मारा आणि अमर राऊत यांच्याकडे लागले 500 रुपये पारितोषिक. 500 रुपये. अमर राऊत आमचे फाउंडर मेंबर ज्यांनी टुर्नामेंट चालू केलेली आहे. 500 खाली बस. एका ओव्हरमध्ये 2 चौकार मारा आणि 500 रुपयाचं पारितोषिक अमर राऊत यांच्याकडनं. अशोक थांब. अशोक तुझ्यासाठी खुशखबर. जर तू या ओव्हर मध्ये 1 विकेट काढलास तर तुषार पांचाळ यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक. 500 रुपये तुषार यांच्याकडनं. बघूया कोण जिंकतं. अतुल जिंकतो की तू जिंकतो? हो दे खर्च. आरपीएल घेईल खर्च. अतुल याच्यासाठी खुशखबर. 2 मांढऱ्या मारा 500 रुपये घ्या. अशोक तुझ्यासाठी खुशखबर. 1 विकेट घ्या 500 रुपये. अच्छा ऑफर रिवाइज थांबा. ऑफर रिवाइज. 1 4 मारा आणि 500 रुपये घ्या. अमर राऊत यांच्याकडे स्पेशल ऑफर. 1 4 मारा आणि 500 रुपये घ्या. आणि अशोक तुझ्यासाठी पण 1 विकेटसाठी 500 रुपये. आणि अजून एक खुश खबर. जो कोणी हॅट्रिक घेईल 5555 मिळणार अविनाश जिंगडे यांच्याकडनं. कडक चौकार आणि जिंकलेले आहेत अमर राऊत. आपलं पारितोषिक जिंकलेलं आहे अतुल कातकर यांनी जिंकलेलं 500 रुपये पारितोषिक. स्टार्ट करा. कमॉन स्टार्ट करा.
आणि सिंगल. एकदम सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत ऋतू 11चे प्लेयर. ए प्लेयर खाली बसा, ए प्लेयर खाली बसा. ऋतू 11 प्लेयर खाली बसा. ए आयुष आयुष नीचे बैठ, नीचे बैठ, नीचे बैठ, नीचे बैठ. लॉकी एक नंबर फील्डिंग, लॉकी एक नंबर फील्डिंग, क्लासिकल फील्डिंग, क्लासिकल. जोरदार तालियां होनी चाहिए लॉकी के लिए. एकदम अटीतटीचा सामना. बघूया कोण जिंकतं. और मनीष, सेंसिबल क्रिकेट फ्रॉम मनीष. उसको मालूम है क्या करना है, उसको मालूम है मेरी टीम एक एक रन करके जीत सकती है, तो वो अपना गेम खेलते हुए कैप्टन नगीन पटेल जी का एडवाइस. क्लासिकल शॉट मनीष, क्लासिकल शॉट. मैं आपको एडवाइस करता हूं नेक्स्ट ईयर आप A+ कैटेगरी में रहिए, आइकॉन प्लेयर में रहेंगे. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. ए कोण करताय? ए शांत बसा. ए पोरांनो शांत बसा. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. ए कोण खेळताय? हॅलो 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 हॅलो. पुन्हा एकदा ऑफर. या ओव्हर मध्ये चौका मारा आणि 500 रुपये पारितोषिक अमरराव यांच्याकडनं. कोणी पण मारा, 500 रुपयाचं पारितोषिक अमरराव यांच्याकडनं. आणि राजने जर विकेट घेतला तर तुषार पांचाळ यांच्याकडनं 500 रुपये. जो जीता वही सिकंदर. देखते कोण जीतता है. आणि डॉट. राज अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना राज. ए स्कोर रन, एक ओव्हर रन किती झाले मामा? आणि स्कोर रन 9 रन झालेले आहेत. आणि मनीष अतिशय सेन्सिबल बॅटिंग करताना त्यांना माहिती आहे आपल्या संघासाठी काय गरजेचं आहे. सिंगल सिंगल खेळत आपल्या संघाला विजयाच्या घोडदौडकडे घेऊन चाललेले आहेत मनीष सिंग. बॉलिंगसाठी राज. बघूया कोण जिंकतं. दोघांसाठी ऑफर उपलब्ध आहे. जो विकेट घेईल त्याला 500 रुपये, जो बाउंड्री मारेल त्याला 500 रुपये. ओ थोडक्यात वाचलाय, थोडक्यात वाचलाय. क्लासिकल बॉल. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. ओके स्टेप आउट झालेले आहे त्यामुळे रन नाही आहे. गुड डिसिजन बाय द अंपायर. स्टेप आउट झाल्यामुळे आपण रन देऊ शकत नाही. थँक्यू. स्टेप आउट झाल्यामुळे रन देता येत नाही. क्लासिकल, क्लासिकल शॉट फ्रॉम मनीष सिंह. मनीष सिंह को मालूम है अपने टीम के जीतने के लिए क्या करना है, तो इसलिए सिंगल सिंगल खेल रहे हैं. पटेल जी आराम से, पटेल जी आराम से. पटेल जी हम लोग टेक केयर कर लेंगे, डोंट वरी. नो बॉल, नो बॉल दिलेला अंपायरांनी. नो बॉल दिलेला आहे आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. ठीक आहे, ठीक आहे. रिव्ह्यूची मागणी आहे. अंपायर रिव्ह्यू बघा, अंपायर रिव्ह्यू बघा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. रिव्ह्यू मागितलेला आहे, आपण रिव्ह्यू देऊ. रिव्ह्यू मागितलेला आहे, बघू काय. हरेंद्र भाई कंट्रोल, कंट्रोल पाजी, कंट्रोल, कंट्रोल. ओके डिसीजन रिव्यू हुआ है. नो, नो है, ये नो है. ओके नो दिया गया है अंपायर की तरफ से. ओके नो है, नो है, नो है, नो है, नो है, नो है.
अंपायर डिसिजन, फाइनल डिसीजन। मैच एकदम आखिरी पड़ाव पे, देखते कौन जीतने वाला है। और एलबीडब्ल्यू होता तो शायद आउट होता था, बट एलबीडब्ल्यू नहीं है। लेग बाय सिंगल रन। स्कोरर रन कितना चाहिए? जीतने के लिए रितु 11 को 12 पे 8 चाहिए और डीसी को डिफेंड के लिए 12 पे 7 चाहिए। कंपलसरी चेस है, फाइनल भी कंपलसरी चेस है। यहां पे टाई नहीं होगा, मैं आपको बता रहा हूं, टाई नहीं होगा। मैच कंपलसरी चेस है। बॉलिंग के लिए आगे लोकी। क्लासिकल शॉट फ्रॉम मनीष सिंह वंस अगेन। 7 रन चाहिए 11 बॉल में। देखते हैं कोण कोण। 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा, थांबा 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 थांबा, काय झालं तिकडे? ए त्याला खेळा, स्टार्ट करा, स्टार्ट करा, स्टार्ट करा, स्टार्ट करा, स्टार्ट करायचं आहे। किती बॉल किती पाहिजे स्कोरर? किती बॉल किती पाहिजे स्कोरर? बॉल 11, 11 बॉल 7 रनची आवश्यकता। पाहूया कोण जिंकतं। 11 चेंडूत 7 धावा हव्यात। ऋतू प्रीमियर लीग सीझन 8 पर्व 8। बघूया कोण जिंकतं। आणि या ठिकाणी आमचे एक स्टार्ट करे, चला 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 चला, पोर आहेत, आपलीच पोर आहेत, आपलं गाव जुचंद्र आहे, सगळे आपलीच पोर आहेत, चला स्टार्ट करा, चला ए चल 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 चल, आपलीच पोर आहेत, चला 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 चला। एक ए वेट वेट वेट, अंपायर बॉल, एक बॉल झालेला आहे, फक्त एक बॉल। 11 बॉल 7 रन। दोन रन आहेत, 2 धावा आहेत, 2 डिक्लेअर आहेत। मनीष सेन्सिबल बॅटिंग करताना एकदम। सामना जिंकायला 10 चेंडूत 5 धावा हव्यात। क्लासिकल शॉट आणि आनंद यादवने जबरदस्त फिल्डिंग केलेली आहे। आनंद यादव 9 बॉल 4, 9 बॉल 4। हॅलो, नो दिलेला आहे अंपायरने, नो दिलेला आहे। फुलटोस नीच्या वरती असल्यामुळे नो दिलेला आहे। रिव्ह्यू अवेलेबल आहे, आपण रिव्ह्यू घेऊ शकता। रिव्ह्यू अवेलेबल आहे, रिव्ह्यू घेऊ शकता अंपायर। 2 रिव्ह्यू आहेत फायनलला, 2 रिव्ह्यू आहेत, 2 रिव्ह्यू आहेत, 2 रिव्ह्यू आहेत फायनलला, 2 रिव्ह्यू आहेत। हरेंद्र भाई आप दो रिव्ह्यू ले सकते हैं, 2 रिव्ह्यू। ए चेक कर चेक कर चेक कर चेक कर। .
हे काय काय नो आहे आणि नो रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे. नो बॉल आहे या ठिकाणी, नो बॉल दिला, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. दोन्ही रिव्ह्यू संपलेले आहेत आरेद्रे यांचे. दिल्ली कॅपिटल दोन्ही रिव्ह्यू संपलेले आहेत. दिल्ली कॅपिटलचे दोन्ही रिव्ह्यू संपलेले आहेत. बघूया मॅचचं काय होतं. कडक शॉट आणि आनंद यादव यांनी उत्कृष्ट फिल्डिंग आहे आपल्या पायाने. आपके पैर आपके चरण कहाँ है गुरुजी. 2 रन जिंकण्यासाठी 2 रनची आवश्यकता. रितू गार्डन या प्रीमियर लीग मला वाटतं या ठिकाणी आपल्याला नवीन विनर भेटणार आहे रितू 11च्या माध्यमातून. बघूया काय होतं. आणि डॉट बॉल लोकी जबरदस्त गोलंदाजी करत आहेत. काय होतं. जिंकण्यासाठी 2 रन पाहिजेत. क्लासिकल शॉट 1 रन. 1 ओव्हर 1 रन जीतने के लिए 1 ओव्हर 1 रन. बघूया काय होतं. किती पाहिजेत. 1 ओव्हर 1 रन. हरेंद्र भाई 1 रन डिफेंड कर रहे हैं. 1 रन. सब नीचे बैठ जाइए. नगी जी आपके इमोशन में समझ सकता हो, नीचे बैठ जाइए. एक रन चाहिए जीतने के लिए रितु 11 को. कोई भी अंदर नहीं जाएगा जब तक जीतना नहीं है. पटेल जी किधर है. पटेल जी प्लेयर को अंदर मत भेजिए. आणि या ठिकाणी जिंकलेला रितु 11चा संघ आणि नवीन विनर आपल्या रितु 11 नगीन पटेल जी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संघासाठी. नवीन विनर रितु 11. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संघासाठी. नगीन पटेल जी यंग मैन द टूर्नामेंट. नगीन पटेल जी कॉन्ग्रेचुलेशन. आपने बहुत बढ़िया प्रदर्शन किया. अनएक्सपेक्टेड, अनबिलीवेबल, अनमैचिंग. आयुष सुवर्णा द लकी मैन, मनीष सिंह द लकी चैम्प. सब प्लेयर ने बढ़िया परफॉर्मेंस किया. कॉन्ग्रेचुलेशंस. सोनू फायनल प्रेझेंटेशन इकडे होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी ट्रॉफ्या इकडे लावायच्या. हेलो 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 हेलो. फाइनल प्रेजेंटेशन यहाँ पे होने वाला है, तो सभी यूट्यूब लाइव इकडे. विवेक पालो कुठे असाल या ठिकाणी संपर्क करा. विवेक पालो फायनल कर.
हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी ऋतू काढण्या प्रीमियर हा कार्यक्रम आपण संपन्न केलेला आहे. या टुर्नामेंटसाठी मनीष सिंगला दो. हॅलो हॅलो हॅलो. पॅडी सन्मान पॅडी 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 ए पॅडी ए पॅडी. ऑल कैप्टन स्टेज पे आ जाइए. ऑल कैप्टन स्टेज पे आ जाइए.
हेलो 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 स्टार्ट करते हैं प्रेजेंटेशन। फाइनल प्रेजेंटेशन हम लोग स्टार्ट कर रहे हैं। सन्मान चिन्ह विवेक विवेक सन्मान चिन्ह घेऊन ये सगळे सन्मान चिन्ह घेऊन ये। जो ऋतु गार्डन प्रीमियर लीग सीजन 8 लोग ने स्पॉन्सर किया है और जो लोग ने यहाँ पे सपोर्ट किया है तो लोग हैं ओके स्टार्ट करते हैं। तुषार पांचाल किधर है? चल ग्रे पांचाल ओके नहीं है अवेलेबल। ओके जो लीग टीम में पहली टीम आउट हुई थी तुषार एक मोमेंटो लेने के लिए कोई एक बंदा कोई है मोमेंट ग्रे पैंथर्स की में पैडी बार और हरेंद्र भाई रिक्वेस्ट तुषार आलेले तुषार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। तुषार पांचाळ आपले पहिली टीम ज्यांची एलिमिनेट झाली होती सॉरी या बॉलर बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज जे स्पॉन्सर केले ते तुषार दादा जोरदार टाळ्या। त्यानंतर या टीम प्रसाद दादा यांचा सत्कार करतील यांचा सत्कार की पॅडी वायपर हिट आपल्या या टुर्नामेंट साठी मागच्या पाहतोय पहिलं दुसरं भारतीय जे असू ते प्रसाद दादा दिलेलं आहे। जोरदार टाळ्या प्रसाद दादांसाठी। एकच वादा आपले सगळ्यांचे लाडके प्रसाद दादा। त्याचप्रमाणे हर्ष 11 चे कर्णधार विकास यादव कुठे असतील त्याने लवकर या। विकास यादव नाहीतर त्यांचे सुपुत्र हर्ष आ जाइए हर्षला दे हर्ष 11 जोरदार तालिया हर्ष 11 के लिए। विकास यादव एकच वादा आपले लाडके विकास दादा तुम्ही जोरदार टाळ्या जावाजे विकास दादांसाठी। एकच वादा आपले लाडके विकास दादा नेहमी आपल्या कार्यक्रमासाठी सपोर्ट करतात विकास दादा धन्यवाद। अविनाश जिंगाडे मराठा वॉरियर्सचे अविनाश जिंगाडे कुठे आहात? अविनाश जिंगाडे ठीक आहे। अविनाश जिंगाडे यांची मुलगी या ठिकाणी जोरदार टाळ्या अविनाश जिंगाडे मराठा वॉरियर्स। संध्याकाळी जो तुम्ही तुमच्याकडनं होता धन्यवाद। आमचे कर्णधार मुंबई फोटो ट्रॉफी तिकडे गेली बेटे वरती आहे
जोरदार टाळ्या मराठा वॉरियर्सच्या कर्णधारासाठी. आणि प्रशांत गुज्जर प्रशांत गुज्जर कुठे आहेत? त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्सचे कर्णधार संतोष यादव यांचा देखील सन्मान करेल तुषार दादा पांचाळ. प्रसाद दादा खोत आणि तुषार दादा पांचाळ यांचा सत्कार करतील. मुंबई इंडियन्सचे खेळ जोरदार टाळ्या झाल्या मुंबई इंडियन्ससाठी. त्याचप्रमाणे डीजे साऊंड याची सिस्टम कोणी केली? माझे लहानपणाचे सवंगडी पॅडी दादा परीट यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नगीन भाई आप भी ऊपर आ जाइए. नगीन भाई आप भी ऊपर आ जाइए. जोरदार टाळ्या पॅडी बाई साठी. पॅडी बाई साठी जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे एकच वादा आपले लाडके पॅडी दादा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पॅडी दादासाठी. त्याचप्रमाणे विवेक पालव या टुर्नामेंटची पूर्ण जबाबदारी विवेक पालव याने मी पर्सनली घेतली असं बोलेन. मॅचचा स्कोरिंग असू दे, इमर्जिंग प्लेअर अवॉर्ड असू दे, विवेक पालव यांनी सर्व याची जबाबदारी. जोरदार टाळ्या विवेक पालवसाठी. मी प्रसाद यांना विनंती करेन विवेक पालव यांचा सन्मान करायचा आहे. हॅलो, विवेकसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगतो की लेडीज टुर्नामेंट ठेवल्या होत्या. लेडीज लोकांना काहीच कोणत्या गोष्टीची माहिती नव्हती, पण लेडीजना सगळे रूल्स वगैरे सांगून आणि सर्व लेडीजना प्रॉपर एकदम मस्तपैकी केलेल्या विवेक भाऊनी दिलेल्या विवेकसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि सगळी गोष्ट विवेकचं खूप विवेक हा आमच्यासाठी विराट कोहली आहे. क्या बात आहे. विवेकसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. विवेक दादा. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे आमचे प्रणव दादा संपत यांना विनंती आणि त्यांचे सहकारी तिवारी यांना विनंती करेन त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे. आमचे कॅप्टन यांना विनंती करेन सगळ्यांना की त्यांना सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रणव संपत आणि तिवारी यांच्यासाठी. जोरदार टाळ्या. 5055 ही आर्थिक मदत त्यांनी या कार्यक्रमासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हॅलो, प्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांनी आर्थिक मदत केली. तुम्ही क्रिकेट खेळलात बरोबर आहे. बॉल कुठून आले? दिले बॉल? ऋतू 11 चे कर्णधार नगीन पटेल यांचं जोरदार स्वागत झालं पाहिजे. आमचे लाडके यंगेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. यंगेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पटेल. अभी नागिन जी अभी भी जवानी के जोश में हैं. हॅलो, सगळ्यांना एकच गोष्ट सांग, आमच्या युवांसाठी इन्स्पिरेशन नगीनबाई आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रितू गार्डन याचे इन्स्पिरेशन नगीनबाई पटेल. फिटनेस देखो, ये सभी यूथ के लिए ये इनका इंस्पिरेशन बहुत बड़ा, बहुत बहुत योगदान है इनके लिए. हम जब भी नगीन भाई को देखते हैं, देखो मैं जिम में एंट्री करने के लिए गया था लेकिन एंट्री नहीं हुई. वहाँ पे नगीन भाई जिम कर रहे थे. ओके, नगीन भाई बोले कल से आ जाओ, मैं नहीं गया. लेकिन ये देखो नगीन भाई हमारे लिए इतने बड़े इंस्पिरेशन है. आज के डेट में
सब युवा लोग को लेके उन्होंने फाइनल लिया है। नगीन भाई के लिए जोर से ताली होनी चाहिए। और सबसे सबसे कूल कैप्टन नगीन भाई, कूल कैप्टन, क्या बोल रहे हैं, सही है। और मैंने जज किया था ये फाइनल लेंगे, उनके पास स्विन स्विन वाला बंदा था मनीष। ओके नगीन भाई, सुबह सबने वडापाव खाया, खाया वडापाव नक्की कौन दिए? हरेंद्र भाई, उनका सम्मान करें हमारे कप्तान सब लोग, और यादव जी भी, सॉरी, और हमारे मुंबई इंडियंस के कप्तान, हमारे एबी के चेयरमैन, दोनों का सम्मान होगा यहाँ पे। हेलो हेलो, प्रशांत गुज्जर या ठिकाणी उपस्थित आहे. प्रशांत गुज्जर, कॉमेंटेटर, आमचे कॉमेंटेटर कुठे आहेत? कॉमेंटेटर कुठे? कॉमेंटेटर रवी दादा यांना विनंती करेन स्टेजवर यायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रवी पूर्ण दिवसभर त्यांनी कॉमेंट्री केली आपल्यासाठी. जोरदार टाळ्या रवी दादासाठी. हॅलो, रवी आहे ना, रवी आपले मित्र आहेत आणि ते फक्त खास ऋतू काढण्यासाठी येतात, फक्त खास वन अँड ओनली फक्त ऋतू काढण्यासाठी येतात. मला काय नाही चालेल, पण मला ऋतू काढण्यासाठी यायचं आहे. रविदांसाठी जरा जोर. युट्यूब लाईव्ह, युट्यूब लाईव्ह, युट्यूब लाईव्ह. मृणाल म्हात्रे, मृणाल म्हात्रे, आमचे लाडके, सर्वांचे आवडते, ऋतू गाड्याला नेहमी सपोर्ट करणारे मृणाल म्हात्रे, जोरदार युट्यूब लाईव्ह साठी. 2 दिवस गेले तुम्ही लाईव्ह टुर्नामेंट जे पाहतात, म्हात्रे परिवार अविनाश झिंगाडे यांचं स्वागत करतील. दादा या, दादा या, तुम्ही या, लवकर या, लवकर या, लवकर या. आणि जोरदार टाळ्या पाहिजेत म्हात्रे परिवारसाठी. जेटी सपोर्ट करतात ऋतू काढण्यासाठी. जोरदार टाळ्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हॅलो हॅलो, मयंक आमचे स्कोरर, क्रिक हिरो, तुम्ही लाईव्ह क्रिक हिरो वरती अपडेट घेत होतात. मयंक, मयंक यांना विनंती करण्यात आहे. जोरदार टाळ्या मयंक साठी. क्रिक हिरो वरती लाईव्ह अपडेट तुम्हाला मिळत होते टुर्नामेंटचे. जोरदार टाळ्या मयंक साठी, जोरदार टाळ्या. हेलो हेलो, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, प्लेयर ऑफ द मैच जो फाइनल में अच्छा परफॉर्म किया उसका नाम है, कौन है? एनी गेस? एनी गेस? मनीष, और सब एक ही प्लेयर है क्या आपकी टीम में? 9 प्लेयर थे, और बोलो. अतुल, और अतुल कातकर, मैन ऑफ द मैच अतुल कातकर, प्लेयर ऑफ द मैच, फाइनल फाइनल प्लेयर ऑफ द मैच अतुल कातकर.
अमर राऊत यांच्याकडे लागलं 500 रुपये पारितोषिक जिंकलेलं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक ते जिंकलेलं आहे. अतुल कातकर, जोरदार टाळ्या. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. एनी केसेस? बेस्ट टुर्नामेंट एनी केसेस? कौन है? राज 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 वटवार. ओ राज अपना वटवार सीवी वाला कौन है? कौन है राज? दिल्ली वाला राज. कौन दिल्ली वाला राज? ओके, राज सिंग जोरदार झाला. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार तालियां राज सिंह के लिए. जोरदार तालियां. विकास विश्वकर्मा यहाँ पे आए. विकास विश्वकर्मा. विकास विश्वकर्मा. साई रत्न रेस्टोरेंट. साई रत्न से ऑर्डर कर दो. साई रत्न से ऑर्डर करते हो क्या? बेस्ट बॉलर तो टूर्नामेंट एनी केसेस? बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर कौन है? बेस्ट बॉलर पैडी, नागिन भाई, आयुष कौन है? मी तमाम भी तो. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट कौन है? विवेक पालो. विवेक पालो के लिए जोरदार तालियां. विवेक पालो जी के लिए. हरेंद्र जी फोटो लीजिए. अरे आओ पर यार. इमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट कौन रहेगा? यंगिस्तान. यंगिस्तान जेनजी. जेनजी कौन था? जेनजी ये साल का नया जेनजी. जेनजी. जेनजी राकेश. ए अपन बुढ़े हो गए रे. अपना बाल पक गया रे. कौन है? कौन है? मयूरेश. मयूरेश प्रतीक. कौन था? यज्ञ देवाड़ी का. और ये अवार्ड प्रेजेंट करेंगे वीके राइडर्स के कप्तान, इमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट यज्ञ देवाड़ी का. जोरदार तालियां यज्ञ के लिए. फ्यूचर ब्राइट है ऋतु गार्डने का. अच्छा, विवेक जी रिक्वेस्ट कर रहे हैं कि उनको टूर्नामेंट कैसा लगा उसके बारे में उनको बताना है. खेळायला खूप चांगला टुर्नामेंट होता आणि खूप खूप चांगला टुर्नामेंट आणि नायगावचा सगळ्यात मोठा टुर्नामेंट असेल. बस एवढं. वेरी वेल प्लेड. प्लेयर ऑफ द सीरीज. प्लेयर ऑफ द सीरीज. प्लेयर ऑफ द सीरीज सचिन कांबळे, राकेश सकपाळ, रिशू. प्लेयर ऑफ द सीरीज ए सैयारा. गरीबों का सैयारा. सॉरी, बेस्ट फील्डर. इसके पहले बेस्ट अवार्ड देते हम लोग. बेस्ट फील्डर का अवार्ड मेरी तरफ से. मेरी फील्डर कौन है? बेस्ट फील्डर सुवर्ण. कम ऑन आयुष.
प्रेजेंट बाय राकेश सकपाल, स्पॉन्सर बाय राकेश सकपाल। आयुष, तुम्हारा जो एफर्ट था फील्डिंग में, 2 रनआउट था डायरेक्ट हिट पे, इट्स आंख में आंसू आ गए। और 3, थैंक यू। नेक्स्ट। ओके, मैन ऑफ द सीरीज, मैन ऑफ द सीरीज कौन है? कौन? मनीष। मनीष तो दूसरा मनीष है। सोनू तो खेला ही नहीं था। विनायक काटकर, अतुल काटकर, कौन है? कौन है मैन ऑफ द सीरीज? मैन ऑफ द सीरीज कौन है? तू तेरा नाम क्यों नहीं लेता है? शर्म आती क्या तेरे को? मैन ऑफ द सीरीज जिन्होंने अपने टीम को फाइनल तक पहुंचाया, सबसे ज्यादा रन मारे, सबसे विकेट लिए, सबसे ज्यादा फील्डिंग अच्छा किया, जिसका नाम है मनीष सिंह। अच्छा, ये सबसे बेस्ट चीज हुआ कि एक ही फ्लोर पे पहले 603 में साइकिल गया था, अभी 600 ए विंग 608 में साइकिल गया है। और एबी के लिए कोई कंपटीशन नहीं है भाई, कोई नहीं है, कोई नहीं। अभी देखते जीएच भी आएगा, देखते। जोरदार तालियां मनीष सिंह के लिए, मैन ऑफ द सीरीज, मैन ऑफ द टूर्नामेंट, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट। और ये लंबी चौड़ी 50 इंची साइकिल, मनीष सिंह एक राउंड होना चाहिए आपकी तरफ से, एक राउंड, एक राउंड, एक राउंड। जोरदार तालियां मनीष के लिए, जोरदार तालियां मनीष के लिए, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट मनीष सिंह। ये चलेगा ना? तो मैं लेके जाऊंगा, मैं रूल्स और रेगुलेशन बना दूंगा एबी में तेरे लिए। ओके, रनर अप, रनर अप, रनर अप सभी प्लेयर, रनर अप जो आरपीएल सीजन 8 ऋतु गार्डन प्रीमियर लीग 8 सीजन, सभी प्लेयर को रिक्वेस्ट करूंगा यहां पे आ जाइए अपने कैप्टन के साथ, कैप्टन के साथ। रनर अप है, रनर अप टीम, रनर अप टीम आ जाइए, रनर अप टीम आ जाइए। आणि या ट्रॉफीचे जे स्पॉन्सर आहेत आपले प्रसाद दादा खोत, यांना विनंती करेन की हरेंद्र विश्वकर्मा यांना ट्रॉफी द्यायची आहे, हरेंद्र विश्वकर्मा यांना ट्रॉफी द्यायची आहे। सोनू, सोनू आता नाही, सोनू दोनच लाव। सोनू दोन लाव, दोन लाव, दोन लाव। दिल्ली कैपिटल के लिए जोरदार तालियां, रनर अप लीग। प्राइज गूगल पे करेंगे आपको, आपका स्कैनर भेज देना। बैक चले जाए, देता हूं। कैश प्राइज जो अनाउंस किया है विक्रम जी की तरफ 3,333 रुपया, और विनिंग प्राइज है 5,555 रुपीज, वो विनिंग टीम को मिलने वाला है। ए पायरो, पायरो, पायरो। और नया चैंपियन हमको मिल गया है, नया चैंपियन हमको
मिल गया है। क्या नाम है उसका, क्या नाम है उसका? रितु 11, जोरदार तालियां रितु 11 के लिए। हमारे यंगेस्ट कैप्टन रितु गार्डन प्रीमियर लीग के नगीन पटेल जी, जोरदार तालियां नगीन पटेल जी के लिए। आपले लाडके प्रसाद दादा खोत त्यांना चक्षक देतील आणि अनाउन्समेंट करतील की ते जिंकलेले आहेत म्हणून। पॅडी कुठे, पॅडी 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 कुठे? जोरदार टाळ्या रितू 11 साठी, नगीन पटेल आणि टीम रितू 11। खरोखर रितू गाड्याचं नाव यांनी मोठं केलेलं आहे। नगीन पटेल जी के लिए जोरदार तालियां। मनीष सिंह, आयुष सुवर्ण, अर्जुन पिल्ले, करंबळे, मनीष राव, शिवम, यदुवंशी, सबके लिए जोरदार तालियां। जा जल्दी 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 करो। उधर 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 नीचे से एक फाइनल पोस्ट, फाइनल पोस्ट, फाइनल पोस्ट। कमोन नगीन जी, कमोन। 1 2 3 4। नगीन जी के लिए जोरदार तालियां रितु 11 के लिए। रितु गार्डन प्रीमियर लीग सीजन 8 कौन जीता है? रितु 11। जोरदार तालियां। फोटो सेशन सभी टीम अपना करा लो, फोटो सेशन करवा लो। जितने भी यूट्यूब लाइव चालू है सभी टीम अपना फोटो सेशन करवा लो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हेलो हेलो हेलो। रितु गार्डन प्रीमियर लीग सीजन 8 हम ऑफिशियली घोषणा करते हैं। कार्यक्रम की समाप्ति की। सभी प्लेयर का धन्यवाद। राकेश सकपाल तुम्हारा होस्ट, गेस्ट और तुम्हारा आयोजक, सबको बाय बाय करता हूँ। सभी प्लेयर्स का धन्यवाद, हमारे स्पॉन्सर का धन्यवाद, हमारे रितु गार्डन प्रीमियर लीग के सभी कैप्टन्स, हमारे प्लेयर्स, हमारे स्पॉन्सर्स, हमारे कमेंटेटर, हमारे अंपायर्स, जितने भी है सभी लोग का धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। रितु गार्डन प्रीमियर लीग, थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। और यूट्यूब लाइव कंटेंट क्रिएटर आर्यन केदारे, इसको कैसे भूल सकते हो? जोरदार ताली आर्यन के लिए। आर्यन केदारे पे इंस्टा और फेसबुक पे फॉलो कीजिए सब लोग। धन्यवाद। हॅलो, एक सन्मान राहिलेला आपला प्रसाद खोत यांना विनंती करेन की आहे आपले सर्वांचे लाडके, ज्यांनी सगळ्यांना कार्यक्रमात हेल्प केले, सुर्वे दादा यांना सन्मान चिन्ह देतील प्रसाद दादा खोत। युट्यूब लाईव्ह सुर्वे दादा या ठिकाणी यायचं आहे। तुषार या ठिकाणी यायचं आहे। सुर्वे
सूर्यभाऊ या ठिकाणी आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुर्वेदादांसाठी. एकच वादा आपले सुर्वेदादा. यादव जी, आपका टीम का सब हो गया.